आणि यानंतर सांगलीतून बातमी आहे। मुळशी पॅटर्न सिनेमा स्टाईलनं सांगलीमध्ये हत्या झाली आणि या हत्याकांडामुळे सांगली हादरून गेली आहे। सांगलीमध्ये दलित महासंघाचे सांगली जिल्हाध्यक्ष उत्तम मोहिते यांची त्यांच्या वाढदिवसालाच हत्या झाली आहे आणि यावेळी त्यांची हत्या करण्यासाठी आलेल्या शार्या उर्फ शाब्या शाहरुख शेख याच्यावरही हल्ला झाल्यानं तोही ठार झाला। एकाच वेळी दोघांची हत्या झाल्यानं सांगली जिल्हा हादरलाय। आधी सांगली गारपीर चौकात वाढदिवस साजरा करत असलेल्या दलित महासंघाच्या उत्तम मोहितेचा गुप्तीनं सपासप वार करून हत्या करण्यात आली आणि त्यानंतर वार करणाऱ्या शाहरुख शेखचा जमावाच्या मारहाणीत मृत्यू झालाय। कुलदीप माने आपल्याला या सगळ्या संदर्भात अधिक अपडेट देतील। कुलदीप, या हत्या नेमक्या का झाल्यात, यामागे कारण काय आणि आता पुढचा तपास कसा सुरू आहे? प्रज्ञा, एकतर ही जुन्या वादातून हत्या झाल्याचा पोलिसांचा प्राथमिक अंदाज आहे। यामध्ये सांगली शहरातील गारपीर चौकामध्ये जे उत्तम मोहिते राहत होते त्यांच्या घराशेजारीच वाढदिवसानिमित्त एक कार्यक्रम आयोजित केला होता आणि या कार्यक्रमामध्ये साधारण रात्री 12 वाजण्याच्या सुमारास हा सगळा जो हल्लेखोरांचा 8 ते 10 जण होते, या हल्लेखोरांनी थेट जात उत्तम मोहिते यांच्यावरती हल्ला केला आणि या हल्ला करत असतानाच एक वार जो आहे तो जो हल्लेखोर यामधला प्रमुख आहे शाहरुख शेख याच्या पायाला देखील एक याच्यामध्ये या ठिकाणी मार लागला आणि त्यामध्ये पायाला लागल्यामुळे रक्तस्राव सुरू झाला आणि यानंतर जमावानं देखील या हल्लेखोरांच्यावरती हल्लेखोरांना मारहाण केली। या सगळ्यामध्ये एकतर हल्लेखोराचाही त्यामध्ये मृत्यू झाला आणि जे उत्तम मोहिते आहेत त्यांच्यावरती हल्ला झाला होता त्यांचा यामध्ये मृत्यू झालेला आहे। तर एक प्रकारे सांगली शहरामध्ये मध्यरात्री 2 खुनाच्या घटना या ठिकाणी हल्ल्या। सध्या तणावपूर्ण शांतता त्या भागामध्ये आहे। कुलदीप, धन्यवाद दिलेल्या माहितीसाठी।